तर मित्रांनो, कोरोडा बेसिक टू ॲडव्हान्सच्या सिरीजमधला आजचा क्लास 16 आणि यामध्ये आपण पाहणार आहे एलिप्स टूल आणि 3 पॉईंट एलिप्स टूल, ते पण डिटेलमध्ये. त्या अगोदर मी प्रथमेश सावळे आणि स्वागत आहे तुमचं सावळे क्रिएटर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग वेळ लागला होता आज या टूल्सला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कोरोडा ओपन केल्यानंतर तुम्हाला जो लेफ्ट साईडचा बार दिसत आहे तो आपला टूल बार, आणि या टूल बार मध्ये जे 8 नंबरचा ऑप्शन दिसत आहे ते आहे आपलं एलिप्स टूल, आणि याची शॉर्टकट की आहे F7. F7 प्रेस करून पण तुम्ही एलिप्स टूल यूज करू शकता. आणि या कॉर्नर वरती म्हणजे त्याचा फ्लायआउट जर ओपन केला तर तुम्हाला बाकी 3 पॉईंट एलिप्स टूल पण मिळून जाईल. तर आता एलिप्स टूलचा यूज हा सर्कल आणि एलिप्स ड्रॉ करण्यासाठी होतो. तो कसा होतो, तर आपण इथे एलिप्स टूल वरती क्लिक करू आणि त्यानंतर आपण अशी इलिप्स इथे ड्रॉ करू शकतो. आणि जर तुम्हाला परफेक्ट इलिप्स ड्रॉ करायचा असेल तर काय करायचं, कंट्रोल प्रेस करायचं आणि अशा प्रकारे आपण एक परफेक्ट इलिप्स ड्रॉ करू शकतो. आणि जर आपल्याला याची साईज कमी करायची असेल तर काय करायचं, मग शिफ्ट प्रेस करायचं आणि आपण अशा प्रकारे एक परफेक्ट त्याची साईज पण कमी करू शकतो. तर याच्या रिलेटेड काय आपण प्रॉपर्टीज ऑप्शन पाहू. आणि यामध्ये जर तुम्हाला कलर वगैरे फिल करायचा असेल तर बस इलिप्स ड्रॉ केला आणि अशा प्रकारे आपण डायरेक्ट कलर पॅलेट वरून डायरेक्ट असं क्लिक करून कलर फिल करू शकतो. आणि याची जी आउटलाईन आहे, जी याची स्ट्रोक आहे, ते जर आपल्याला चेंज करायची असली, म्हणजे इथं ब्लॅक आहे तर आपल्याला दुसरा कलर घ्यायचा असला तर कलर पॅलेट वरती यायचं आणि माऊसला राईट क्लिक करून आपण त्याची आउटलाईन अशा प्रकारे चेंज करू शकतो, म्हणजे कलर चेंज करू शकतो. त्यानंतर याच्या रिलेटेड काही आपण प्रॉपर्टी टूलबार मधील ऑप्शन पाहू. तर याला मी अगोदर डिलीट करून घेतो आणि त्यानंतर परत असा कंट्रोल प्रेस करून एक सर्कल ड्रॉ करतो. आणि त्यानंतर हे जे ऑप्शन आहेत अगोदरचे आपण मागच्या क्लासमध्ये पाहिलाय, तर तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्याल. आणि इकडले पण ऑप्शन पाहिले. तर यामध्ये एक नवीन ऑप्शन फक्त हेच आहेत, तर हे पाहू. तर सर्वात अगोदरचा ऑप्शन आहे इथे इलिप्स. तर हा इलिप्स म्हणजे आपण डायरेक्ट जे ड्रॉ करतो तो असतो आपला इलिप्स. आणि त्यानंतर इथे इथे पाय. आता पायचा वापर कसा होतो ते पाहू. तर मी काय करतो, याला डायरेक्ट इथे क्लिक करतो, म्हणजे एक आता आपण सर्कल ड्रॉ केला आणि मी जर इथे पायवरती क्लिक केला तर अशा प्रकारे त्याचा एक पायमध्ये फॉर्म होईल. तर कसा होईल, ती इथे आपण जी व्हॅल्यू दिली आहे ते अगोदर इथे 0 करून टाकू आणि त्यानंतर पूर्ण एक कम्प्लीट सर्कल होईल, कारण आपण इथे कोणती व्हॅल्यू चेंज केली नाही. तर त्यानंतर काय करतो, मी अगोदर याला डिलीट करतो आणि परत आपण कंट्रोल प्रेस करून अशा प्रकारे सर्कल ड्रॉ केला. आता यामध्ये 0 आहे, म्हणजे हा पूर्ण 360 डिग्रीचा एक सर्कल आहे. तर त्यानंतर आपण या ऑप्शनवरती क्लिक करू. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला पाय बनलेला दिसेल. आणि ही जी व्हॅल्यू आहे 270 म्हणजे जी 270 म्हणजे हा पूर्ण 270चा आपला सर्कल बनला आहे आणि 90 डिग्री त्यातून कट झालेला आहे, म्हणजे असा पाय बनलेला आहे. आणि त्याच्यावरचं जे ऑप्शन आहे ते पण पाहू. अशा प्रकारे आपल्याला याला पायमध्ये कन्वर्ट करता येतो. आणि जर तुम्ही शेप टूलवरती क्लिक केलं तर जे नोड आहे या नोडला आपण अशा प्रकारे इथे ऍडजस्ट करू शकतो, म्हणजे हा आर्क बनून जाईल. तुम्हाला तुमच्या पद्धतीने अशी डिझाईन चेंज करता येईल. त्याचप्रमाणे इथे जे अँगल आहे ते असे चेंज होतील. तर आपण असा यूज करू शकतो. त्याचबरोबर याचा यूज कसा होतो ते पाहू. तर मी काय करतो, याला डिलीट करतो, त्यानंतर परत क्लिक करतो इलिप्स टूलवर आणि कंट्रोल प्रेस करून असं एक इलिप्स ड्रॉ करतो. आणि त्यानंतर कंट्रोल डी करून याला डुप्लिकेट करतो. आणि डुप्लिकेट केल्यानंतर याला काय करू, आपण अशा प्रकारे बाजूला ठेवू. त्यानंतर आपण काय करू, जो पहिला वर्तुळ आहे म्हणजे सर्कल आहे त्यावरती आपण पायचा ऑप्शन लावू. आणि यामध्ये काय करू, आपण इथे 0 आहे त्या 0ला इथे 0 करून टाकू. आता 0 करून टाकू, हे दोन्ही वर्तुळ सेम झाले. आणि आपण यावरती ऑप्शन लावला, म्हणजे पायचा ऑप्शन क्लिक केला. त्यानंतर आपण जो वरचा आहे दिलेला अँगल आहे त्याला आपण काय करू, 90. आता 90 केला. आणि नंतर जो दुसरा दिलेला आहे सर्कल त्याला आपण इथे जो खालचा आहे याला पण आपण 90 देऊन देऊ. 90 देऊ, यावरती 90 डिग्री. एक मिनिट, ऑप्शन सिलेक्ट करतो. त्यानंतर आपल्याला इथे 90 डिग्रीचा अँगल द्यायचा आहे. तर तुम्हाला यामध्ये याला आपण कितीचा दिला आहे, 90चा, जे वरच्या ऑप्शन मध्ये दिला आहे. आणि जो हा शेप आहे दुसरा याला खाली दिलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला डिफरन्स समजला असेल की जेव्हा आपण वरचा अँगल दिला तेव्हा 90 डिग्री यामधून कट झालेला आहे. म्हणजे 90 डिग्रीचा एका 360 डिग्री मधून मायनस केलं तर आपल्याला पूर्ण 270चा, बरोबर 270चा आपल्याला एक इथे पाय क्रिएट करून भेटतो. आणि त्याचबरोबर सेकंड ऑप्शन म्हणजे यामध्ये आपण 0 ठेवलं आणि यामध्ये आपण जर व्हॅल्यू दिली 45, 90, 180, तर आपल्याला
अशा प्रकारे दिसते. म्हणजे जर आपण 90 दिली तर आपल्याला एक 90चा पार्ट येतो आणि हेच जर आपण इथे वाढवली, समजा आता 180 दिली, त्यानंतर असा एक हाफ सर्कल बनतो. त्यानंतर आपण 270 दिली तर अशा प्रकारे बनतो आणि याचा जर 360 दिली तर एक पूर्ण कंप्लीट सर्कल बनतो. तर अशा प्रकारे आपल्याला याचा यूज करता येतो. त्याचबरोबर याला काय करतो, कंट्रोल जेट करतो आणि त्यानंतरचा ऑप्शन आहे इथे आपल्याला आर्क. तर आर्कचा कसा यूज होतो ते पाहू. तर इथे अगोदर मी याची पण डायरेक्ट व्हॅल्यू 0 करून ठेवतो आणि त्यानंतर आपण परत एक इथे इलेक्ट्रोवरती क्लिक करू आणि कंट्रोल प्रेस करून असा एक इलिप्स ड्रॉ करू. आता इलिप्स ड्रॉ केल्यानंतर आपण या आर्कवरच्या ऑप्शनवरती क्लिक करू. तर अशा प्रकारचा एक आर्क बनेल. तर यामध्ये काय झालं, इथे जी व्हॅल्यू आपण 0 ठेवली आहे, इथे 270 आहे, तर आपण इथे 0 ठेवू. तर 0 केल्यानंतर हा पूर्ण सर्कल बनला. सर्कल बनल्यानंतर जर तुम्ही इथे शिफ्ट वरती क्लिक केलं तर अशा प्रकारे इथे डॉट येईल, म्हणजे एक नोड येईल. तर आपण अशा प्रकारे त्याचा एक आर्क बनवू शकतो. हा आर्क बनला तर इथेच व्हॅल्यू चेंज होईल, म्हणजे 97 डिग्रीचा इथे एक शेप असा तयार झाला. आणि त्याच प्रकारे आपण समजा इथे मी याला डिलीट करतो तर याचं पण आपण कंपॅरिझन पाहून घेऊ. समजा इथे मी 2 सर्कल ड्रॉ केले. आता पहिल्या सर्कलवरती आपण ह्या ऑप्शनवरती आर्कवरती क्लिक करू. त्यानंतर याला जे खालचं ऑप्शन आहे त्याला 0 करू आणि जे वरचं ऑप्शन आहे त्याला आपण 90 करू. आता 90 केलं तर असं झालं. आता सेकंड ऑप्शन घेऊ, त्यावरती त्या आर्कवरती क्लिक करू आणि जी खालची व्हॅल्यू आहे त्याला पण आपण 90 देऊ. पण यामध्ये तुम्हाला समजलं असेल की यामध्ये जसं आपण यूज केला होता तसाच यामध्ये, म्हणजे इथे फक्त पाय झाला होता, इथे आर्क होतो. तर इथे आपण काय केला होता, याला 90चा वरचा अँगल दिला होता. तर यांनी काय केला, तो 90चा अँगल इथून कट केला आणि बाकी 270चा इथं असा आर्क बनवला. आणि त्याच प्रकारे यामध्ये आपण खाली जी व्हॅल्यू दिली 90ची, तर याने 90चा अँगल बनवला आणि 270चा इथून पूर्ण आर्क कट केला. अशा प्रकारे आपण यूज करू शकतो. आणि हे ऑप्शन भेटते तुम्हाला चेंज डायरेक्शन. याचा याचा यूज म्हणजे की बस, जर तुम्ही यावरती क्लिक केलं तर जी 90 व्हॅल्यू आहे ही वर जाईल आणि 0 खाली येईल आणि वरती डबल टॅप केला आपण परत तर ही 90 खाली येईल वर येईल. म्हणजे ते फक्त असं फ्लिप होते, जी व्हॅल्यू आहे ती खाली वर अशी फ्लिप होते. आणि त्याचा चेंज आपल्याला इथे आपल्या यामध्ये सर्कलमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. अशा प्रकारे आपण क्लिक केलं तर आपल्याला 90 डिग्रीचा एक भेटतो, आर्क भेटतो आणि परत क्लिक केलं तर 270चा भेटतो आर्क आणि 90चा त्यातून कट होतो. तर अशा प्रकारे आपण याचा यूज करू शकतो. आणि त्याचबरोबर याचा यूज करून आपण वेगवेगळ्या डिझाईन्स पण बनवू शकतो. इथे मी इलिप्स टूल सिलेक्ट केला आणि त्यानंतर अशा प्रकारे इलिप्स ड्रॉ केला आणि यामध्ये कलर पॅलेटमधून रेड कलर फिल केला आणि त्यानंतर यावरती अजून एक वेळा टॅप केलं. टॅप केल्यानंतर इथे आपल्याला रेफरन्स पॉईंट आला, म्हणजे तो अँकर पॉईंट आला. आपण त्याला अशा प्रकारे खाली आणलं. खाली आणल्यानंतर काय केला, हा याचा अँकर पॉईंट झाला, म्हणजे इथून पूर्ण तो रोटेट होईल. आपण काय करू, आता हे रोटेटिंग हँडल आहे ना, याच्या साऱ्याने अशा प्रकारे याला रोटेट करू आणि रोटेट केल्यानंतर याला आपल्याला इथे डुप्लिकेट करता येईल. तर माझ्याजवळ माऊस नाही, त्यामुळे थोडा आपण काय करूया, कंट्रोल टी करून डुप्लिकेट करू. तर माझ्याकडे माऊस नाही, त्यामुळे आपण इथे काही बोलू नाही शकत, कारण की जे लॅपटॉप आहे त्यावरती कसं करायचं ते मलाही प्रॉपर माहित नाही. असो, तर तुम्हाला मी याचा आणखी पण एक यूज करून सांगतो कसं. तर अशा प्रकारे आपण इथे इलिप्स टूलवरती क्लिक केलं आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण इथे इलिप्स ड्रॉ केला आणि त्यामध्ये काय करू, आपण इथे रेडच कलर फिल करू. रेड कलर फिल केल्यानंतर याची जी आउटलाईन आहे आपण रिमूव्ह करू. आउटलाईन रिमूव्ह केल्यानंतर काय करू, त्यानंतर कंट्रोल प्रेस करून किंवा याचा कंट्रोल डी करून डुप्लिकेट करू आणि त्याला अशा प्रकारे खाली आणू. खाली आणल्यानंतर आपण काय करू, शिफ्ट प्रेस करून वरचा जो आपण सर्कल ड्रॉ केलाय त्याला क्लिक करू आणि सी करू, म्हणजे ते बरोबर अलाईन होते. आणि त्यानंतर काय करायचं आहे, इथून रेक्टँगल टूल घ्यायचं आहे, क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इथे जोपर्यंत एक क्वाड्रंट हे नाव तुम्हाला ब्लूमध्ये दिसत नाही तोपर्यंत ते जेव्हा तुम्हाला नाव दिसेल अशा प्रकारे एक सर्कल ड्रॉ करायचा आणि त्यामध्ये काय करायचं, जो कलर पॅलेट आहे जो रेड कलर आहे त्यावरती असं होल्ड करून ठेवायचं. तर यामध्ये तुम्हाला पूर्ण पूर्ण जे कलर आहे ते येऊन जातील. अशा प्रकारे पूर्ण ते ओपन. त्यानंतर यामधला आपण थोडा फेंट कलर घेऊ. अशा प्रकारे आपण कलर घेतला. त्यानंतर याची आउटलाईन आपण अशा प्रकारे रिमूव्ह करू. रिमूव्ह केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथून पिक टूल तर सिलेक्ट केला मी. पिक टूल सिलेक्ट केल्यानंतर जे आपण खालचा जो सर्कल आहे आणि जो रेक्टँगल काढला आहे त्याला अशा प्रकारे ड्रॅग करून सिलेक्ट करू आणि तुम्हाला ऑप्शन भेटते वेल्डचं. तर हे सांगायचं राहिलं तुम्हाला की हे जेव्हा आपण
सर्कल किंवा दोन शेप सिलेक्ट करतो ड्रॅग करून, तेव्हा तुम्हाला काही इथे ऑप्शन दिसतात. हे आहेत शेपिंगचे ऑप्शन. याचा खूप यूज होतो. तर याचा आपण पुढच्या क्लासमध्ये डिटेल घेणार आहे आणि खूप युजफुल काही ऑप्शन आहे ते. तर यामध्ये काय करायचं, अशा प्रकारे ड्रॅग करून सिलेक्ट केल्यानंतर इथे वेल्डचं ऑप्शन भेटते पहिला. यावरती क्लिक करायचं तर ते वेल्ड होतील. आता वेल्ड झाल्यानंतर काय करायचं, इथून इंटरॅक्टिव्ह फिल टूल घ्यायचा. फिल टूल घेतल्यानंतर अशा प्रकारे त्याला ड्रॅग करायचं. ड्रॅग केल्यानंतर आणखी पण याला समोर असं ड्रॅग करायचं. ड्रॅग केल्यानंतर जिथे लाईन दिसते अशा प्रकारे थोडी वाढून द्यायची आणि इथून ओके करून टाकायचं. ओके केल्यानंतर जो वरचा सर्कल आहे त्याला काय करायचं, कंट्रोल प्लस होम करून याला ब्रिंग टू फ्रंट आणायचं. म्हणजे याच्या जी मागची लेअर आहे त्याच्या वेल्ड केलेली त्याच्या वर आणायचं, किंवा तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करून पण ब्रिंग टू फ्रंट आणू शकता. तशा प्रकारे क्लिक करायचं तर असा एक तुम्हाला शेप दिसतो. तर तुम्हाला हा शेप माहीत आहे की नाही ते मलाही माहीत नाही, पण हे शेप तुम्हाला अशा प्रकारचे जेव्हा सोशल मीडिया पोस्ट बनवतो तेव्हा पाहायला मिळतात. तर अशा प्रकारचे आपण वेगवेगळे डिझाईन्स तयार करू शकतो. तर त्यानंतरचा टूल आहे आपला 3 पॉईंट इलिप्स टूल. तर इथे इलिप्स टूलचा फ्लाईट ओपन केल्यानंतर आपल्याला 3 पॉईंट इलिप्स टूल मिळून दिले. यावरती क्लिक केल्यानंतर आपण फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट टू एंडिंग पॉईंट पर्यंत म्हणजे 3 पॉईंट इलिप्स ड्रॉ करू शकतो. तर काय करायचं, अशा प्रकारे ड्रॅग करायचा आणि आपण कोणत्याही अँगलमध्ये अशा प्रकारे एक इलिप्स ड्रॉ करू शकतो. अशा प्रकारे ड्रॉ करू शकतो. यामध्ये कलर फिल करू शकतो. तर याचा तर यूज मी पण जास्त करत नाही. जास्त यूजमध्ये आपला हा इलिप्स टूल, रेक्टँगल टूल आणि जे आपण यामधले प्रॉपर्टी मधील ऑप्शन पाहिले ते सेम आहे. तर असा होता आपला आजचा इलिप्स टूल आणि 3 पॉईंट इलिप्स टूल. आय होप तुम्हाला समजला असेल. आणि यावरच्या डिझाईन्स जे मी तुम्हाला करून दाखवत होतो, कारण माझ्याकडे माऊस थोडं खराब झाल्यामुळे मी केले नाही, तर ते आपण एखाद्या क्लासमध्ये तुम्हाला सांगून देऊ. तर ठीक आहे, काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.